पाऊस तर पडलाय त्यामुळे बऱ्यापैकी सगळे रोग द्राक्ष बागेकडे वळणार. नमस्कार शेतकरी मित्रांनो. काल बऱ्यापैकी भागात पाऊस पण पडलाय आणि काही भागात गारा पण पडल्या त्यामुळं आपल्या काडीसनी किंवा पानासनी बऱ्यापैकी जखमा झाल्या त्या. आता मागच्या वर्षीचा विचार केला तर मागच्या वर्षी 15 मे पासून पाऊस चालू झाला होता. त्यामुळे द्राक्ष बागेचं काय नुकसान झाले आणि त्याच्यावर आपल्या द्राक्ष बागेचा फळ छाटणीला काय परिणाम झाला हे बऱ्यापैकी शेतकऱ्यांना माहितीच आहे. मग आता पाऊस पडल्यानंतर कोणते औषध मारायचे महत्त्वाचं, तुम्ही ज्यावेळी पाऊस पडून जातोय त्यावेळी महत्त्वाचे 3 स्प्रे घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि अजून पाऊस 2 दिवस तर पडू शकतोय, त्यामुळे आपण वेळेवर योग्य हात जाणं खूप महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी 3 महत्त्वाचे हात, त्यापैकी पहिला हात आहे कर्जत, कोसाईड आणि कासुबी. कर्जत घ्यायचं आहे 2 आणि कोसाईड घ्यायचं 1 आणि कासुबी घ्यायचं 1. आपल्याला हा हात म्हणजे जीवाणूजन्य करपा, बुरशीजन्य करपा आणि डावणी या रोगासाठी काम करणार आहे. दुसरा हात घ्यायचा आहे कुमानेल, टिल्ट आणि 05234. कुमानेल 2 टिल्ट 100 लिटरला 20 मिली किंवा 25 मिली टाकू शकताय आणि 05234 100 लिटरला 300 ग्रॅम. हा हात आपल्याला डावणी, करपा, बुरी तसंच पाने हाट करणे आणि 05234 आपल्या बागेला जे आता पावसामुळे नत्र वाढले ते नत्राचं प्रमाण कमी करण्यासाठी काम करणार आहे. तिसरा हात तुम्ही थ्रेप्ससाठी टाकू शकताय, कारण पाऊस पडल्यानंतर एक 3-4 दिवसांनी बऱ्यापैकी थ्रेप दिसू शकते. म्हणजे थ्रेप्सला कुठला योग्य हात वाटतोय चांगला आहे तर तुम्ही टाकू शकताय. अशा पद्धतीने 3 हात घ्या आणि येणाऱ्या रोगांपासून आपल्या द्राक्षबागेत संरक्षण करा आणि आपल्या काड्या चांगल्या पिकवा आणि 100% ही हात घेऊ शकताय. धन्यवाद.